हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये अर्थच्या आतमध्ये काय काय प्रेझेंट आहे याचा जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता आणि आता आपल्याला बघायचं आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. सो जस्ट सी द डायग्राम. In upper part it's a crust, in middle parts it's a mantle, and in the lower part it's a core. Okay, so internal structure of the earth is generally divided into three major layers. वो कौन से layers है? पहला crust layer, दूसरा mantle layer आणि तिसरा जो आहे तो आहे core layer. ओके, मग त्याच्यातल्या एकेका लेयरचा आपण स्टडी करत जाऊ. पहिला जो आहे आपला दॅट इज क्रेस्ट. क्रेस्ट कुठे असतो तर अर्थ सरफेस पासून तो सुरू होतो. इट इज द अप्पर मोस्ट लेअर ऑफ द अर्थ. इट्स थिकनेस इज नॉट कॉन्स्टंट एव्हरीवेअर. ओके, जो अर्थचा सर्वात वरचा पार्ट आहे ज्याच्यावर आपण राहतो, ओके, त्याला काय म्हणता येईल? आपल्याला क्रस्ट म्हणता येईल. आणि इट इज नॉट कॉन्स्टंट एव्हरीवेअर, तो सगळीकडे काही कॉन्स्टंट नाही आहे. इट्स थिकनेस इज डिफरंट एरियाज इज ॲज शोन बिलो. मग त्याची जी थिकनेस आहे ती वेगवेगळी असेल प्रत्येक ठिकाणी. ती कशी असेल? अंडर द माउंटन एरिया 60 to 75% असेल. अंडर द कॉन्टिनेंटल एरिया म्हणजे काय? समुद्र किनारा वगैरे. अंडर द कॉन्टिनेंटल एरिया 30 to 40 किलोमीटर. आणि अंडर द ओशन एरियामध्ये किती असतो तो? 5 to 19 किलोमीटर्स. ओके, दिस थिकनेस मे बी व्हेरी ॲट द सम प्लेसेस. काही जागेंवरती चेंज पण होऊ शकते. इन अन ॲव्हरेज द डेप्थ क्रस्ट इज टेकन ॲज 33 किलोमीटर्स. ओके, ॲव्हरेजमध्ये आपल्याला जर त्याचा स्टडी करायचा असेल तर ती 33 किलोमीटर्स घेतली जाते. बिलो द अर्थ सरफेस द सॉलिड पार्ट दॅट मेक्स द क्रस्ट इज नोन ॲट रॉक्स. ओके, खडक ज्याला म्हणतात. जो क्रेस्ट आहे तो कशापासून बनलेला असतो? क्रेस्ट जो आहे तो रॉक्स पासून बनलेला असतो. द क्रेस्ट इज मेड फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स. आता जो क्रस्ट आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे रॉक्स असतात. अबाउट द केमिकल कंपोजिशन ऑफ द क्रस्ट अनालिसिस द डिफरंट ऑब्झर्वर्स क्रस्ट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. आता वेगवेगळ्या प्रकारचे तर असतात पण त्याचे आपल्याला स्टडी करायचं असेल तर काहीतरी पार्टिशन करावं लागेल. सो पहिला जो आहे तो आहे सील आणि दुसरा जो आहे सीमा. ओके, ए इज सील अँड सेकंड इज सीमा.